भगवान दत्तात्रय प्रभूंनी 8वा गुरु केला तो म्हणजे कपोत पक्षी. कपोताकडनं दत्तात्रय प्रभूंनी अनासक्ती हा अत्यंत महत्त्वाचा गुण आपल्याला शिकवला आहे. दत्तप्रभू सांगतात की ज्याप्रमाणे कपोत पक्षी कपोतीच्या प्रेमात पडतो, तिच्याबरोबर तो घरट्यात राहू लागतो. तिचं मन चित्त प्रसन्न ठेवण्यासाठी, तिचं मन राखण्यासाठी दिवस-रात्र अन्न, चारा, पाणी मिळवून देण्याच्या उद्योगात तो लागतो. अशा प्रकारे तो कपोतीसोबत काळक्रमण करत असतो. काही कालावधीनंतर मग कपोती पिल्लांना जन्म देते. आपल्या पिल्लांना बघून त्यांना आलिंगन देऊन कपोताला कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं. आपल्या पिल्लांना अन्नपाणी मिळवून देण्यासाठी कपोत आणि कपोती घरट्यातनं बाहेर उडून जातात. आणि मग तिथे येतो पारधी. पारधी आपल्या जाळ्यामध्ये त्या पिल्लांना अडकवतो आणि मग थोड्या वेळाने तिथे कपोती येते. कपोती आपल्या पिल्लांना जाळ्यात अडकलेलं बघून स्वतःही त्या जाळ्यामध्ये बंधन करून घेते आणि कपोत तिथे येतो. कपोत जेव्हा घरट्याला बघतो, घरट्यात कुणीही नसतं, घरटं शून्य असतं, तेव्हा मग कपोत आपल्या पिल्लांचा, कपोतीचा शोध घेतो. तेव्हा त्याला दिसतं की पारध्याच्या जाळ्यामध्ये कपोती आणि आपली पिल्लं बंधनवश झाले आहेत. हे सगळं बघून आपण एकटं या जगात का राहावं असं म्हणून तो स्वतःही त्या जाळ्यामध्ये स्वतःला अडकून घेतो. याचप्रमाणे या जगामध्ये मनुष्य वावरत असतो. दत्तप्रभू सांगतात की जो मनुष्य या जगामध्ये स्त्रीपुत्रांमध्ये आसक्त होतो, त्यांच्या प्रेमामध्ये बंधनवश होतो, त्या मनुष्याला काळ त्याच्या स्त्रीपुत्रांसहित ओढून नेतो, त्याचं भक्षण करतो आणि मग तो मनुष्य घोर अशा दुःखात पडतो. म्हणून आपण या जगात वावरताना, संसारात वावरताना अनासक्तीने वागावं, अनासक्तीने आपण तो संसार करावा. आणि ही महत्त्वाची शिकवण प्रत्येक साधकाला, प्रत्येक मुमुक्षाला दत्तप्रभूंनी दिली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जयशंकर. नमस्कार.